इट्स 11:49 आणि आमची 12ची ट्रेन आहे. आणि जस्ट होपिंग की आम्हाला ट्रेन मिळेल. सो आम्ही चाललो आहे कुडाळला. आमच्या मैत्रिणीचं सिद्धीचं लग्न आहे आणि 12:05ची आमची ट्रेन आहे. वी आर ऑन टाईम. ट्रेन लागली आहे. आम्ही आमचा डबा शोधतोय आणि नशिबाने आम्ही वेळेत पोचलो. आम्हाला ट्रेन मिळाली आणि आम्ही आमच्या सीटवर बसतोय. से हाय टू गौरी. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या आम्ही हादडायला सुरुवात केली आणि येतो बनताय बाई. गौरीला झोप आली आहे. मी फक्त पूजा ट्रेनमध्ये चढायची वाट बघतोय. वर जाऊन झोपणार. सायनपासून हे लोक स्कायवॉकवर आहेत आणि आता स्टेअरकेसवर होते. 20 सेकंदात चढ. हेलो हाय. तो फिर क्या करेंगे? हा मला म्हणाला एसी डब्यातूनच एसी डब्यात जाऊ शकतो. असं थोडी नाही. असं ट्रॅव्हल जर्नी दाखवायला हवी ना. हा घे ना. तुझ्याकडे चाललो आता आम्ही वर. ऊपर आ गया है. ये पूजा दलाल सामने बाल बनाते हुए, बाल छोड़ते हुए और हम छोटी हाइट का फ़ायदा लेते हुए. ठीक आहे, आम्ही मॅनेज केलं आहे आमचा ग्रुप आणि लाईट बंद केले आहेत. त्यामुळे आता झोपायचं गपचूप. उद्या सकाळी कळेल तुम्हाला पुढे काय होतं ते. दिसते का? मी तर अजिबातच दिसत नसते. गुड नाईट गाईज. काहीच वाटत नाही. तो काही बोलला तरी ऐकू येणार नाही कारण माईक फक्त माझ्याकडे. मी फोन ठेवते. गुड नाईट. उद्या भेटूया. पहाटे 5 वाजले तरी मला झोप लागली नाही आणि माझे डोळे असे सुजलेले. बट इट वॉज वर्थ इट कारण सकाळी सकाळी हे सुंदर व्ह्यूज मला बघायला मिळाले. आणि सो बॅड फॉर दिस गाईज कारण हे सगळे झोपलेले. बट वाव. सगळे झोपलेत आणि मी आणि विनीत वडापाव खात नाही. उतरलोय आम्ही कुडाळला. म्हणजे आम्ही दोघंच उतरलोय सध्या. हे हा आले आले आले. गौरी. आम्ही आता चाललोय. माझा पण अवतारच आहे. ब्रंच करायला चाललोय. ब्रंच. कटवडा मागवलाय. विनीतने चिकन पाव मागवलाय. गौरीने मिसळ पाव मागवलाय आणि अप्रतिम ताट आहे यार. हे बघ शिरा दिलाय. शिरा आहे तिकडे. भजी आहे. पूजाने पण कटवडा मागवलाय आणि आपली पावभाजी येते आणि मी बुर्जी पण मागवली. सुगरण नावाचं हे खानावळ आहे कुडाळला. कीर्ती हॉटेलजवळ आणि खूप गर्दी होती. खूप गर्दी होती. तर लाईक सी फूड कसं आहे बघून तरी छान वाटतंय. स्वतःचं खाना. कटवडा ट्राय करतो. नाईस. खूप तिखट नाही आहे. टेस्टी आहे. बुर्जी पाव पण मी मागवला आहे हावऱ्यासारखा. तर आम्ही खरवस मागवला आहे. लुक्स गुड. नाईस. आता आम्ही चाललोय परत आणि मग आम्हाला हळदीला जायचं. पीस आउट होमीज. वी आर रेडी फॉर हळद. हमने खोलायच या साईडला आहे असं. बाई फोन घालवशील ना. इथं वाटतंय मला ब्लश लाईटनेस आला आहे. जरा जास्तच ब्लश लागला आहे माझ्याकडून.
इथे दोघं कुठे राहिले? एकदा आम्ही खायला चाललोय. ऑलरेडी आम्ही खाल्लंय, परत खायला जातो. जीव खाणं मेन मोटिव्ह माहिती. जगण्याचं तुझ्या ऑर्डर इज चेंज्ड. काय? ऑर्डर इज चेंज्ड. वाह क्या एक्टिंग कर रहा है. वाह वाह क्या एक्टिंग कर रहा है. सुबह से ना एक बिका आलू है बिका है ना बिका है आधा कांदा. भरपूर पेटपूजा करून आम्ही निघालो सिद्धीच्या घरी जायला आणि विचारलं का सिद्धीचं घर आहे असं सुंदर सजवलेलं. गौरी आमची फोटोग्राफी करत होती. अँड जस्ट लुक ॲट हर. कायच गोंडस दिसते सिद्धी यार. आणि आम्ही लोक खूपच एक्सायटेड होतो तिच्या हळदीसाठी. सिद्धी बिंग सिद्धी हिअर कामली मॅनेजिंग एव्हरीथिंग. इथे मी तिला मोठ्या शहाणपणाने विचारत होते की काय कसं वाटतंय, मी व्लॉग करते वगैरे. आणि माझा माईक बंद पडलेला, त्याची बॅटरी संपलेली आणि मला कानोकान खबर नव्हती. पण ही खूपच होलसम आणि सुंदर मुमेंट होती आम्हा सगळ्यांसाठीच. आता चकली आई करतायत लोक. हळद झाली, आता आम्ही बसलोय. उद्या लग्न. सिद्धी इज बॅक. आम्ही तुमच्याकडे प्रेरणा घेतली पण आमच्याकडून तेवढं होईल असं वाटत नाही हो. आमचे खेळाडू जरा कच्चे खूप कच्चे टॉप कच्चे. चला लवकर ना, ते कॅन्सल करतो ना. कापे गरे गोविंदराव पिक्चरला नेतील तेव्हा खरे. तू नाव घेतलंच खरं पण ते समोर ते विचारतात पिक्चरला कोणाला नेतील. चांदीच्या ताटात कापे गरे, चांदीच्या ताटात कापे गरे गोविंदराव गौरीला पिक्चरला नेतील तेव्हा खरे. भाजीत भाजी मेथीची नाव घेते हळदीच्या दिवशी. पण आम्ही काका तुमका मेथीची भाजी आवडता? नाही आवडतं. काय म्हणतात? नाही आवडलं नाही मेथीची भाजी आवडतं ना. जोडून टाक. रिवाइज कर. वेगळा आहे ना, वेगळ्या फॉर्मॅट मध्ये. कोण लावतो? मेहंदी रंगली, हळद लागली, नाच गाण्याचा कार्यक्रम रंगलाय खास. अक्षय सोबतच्या सहजीवनाची मनी दाटली आस. वेगळे केले, 2 केले, अजून करायचे. गौरीने मला नेल पेंट लावली आहे
ती आता स्वतःला लावते पण माझा हात तात्या विंचूचा हात वाटतो गाईच. हे माझं खोकल्याचं औषध उघडतोय हा. ओ नको करू ओके ओके. उघडलं बाई. प्रत्येकाला दरवाजा असतो. 3 तास नाही 1 तास झाला आम्ही साडी नेसतोय. म्हणजे पूजा माझी साडी नेसते. हा वास्तू दोष आहे वास्तू. 5 वेळा सोडली यार. मला नर्वसनेस 5 वेळा सोडली मी एक साडी नेसून. होता. चालू ट्रुली सवारी गाईज. फायनली आम्ही पोहोचलोय. फोटोसाठी आजकाल लोक काय काय करतात. कसा मेजर बसलाय असा आवाज येतोय माझा आणि मला अजिबात बोलता येत नाहीये. मी ठरवलेलं की एखादा रील शूट करेन पण पॉसिबल नाही होतं. सो आता आम्ही बसलोय रिसेप्शनसाठी जाऊ थोड्या वेळाने. सिक्युरिटी बघायची. हां ठीक आहे. हॅलो हाय सिद्धी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू कसं वाटतंय सिद्धी तुला? मस्त वाटतंय. जरा सगळं झालंय लग्न वगैरे. मेन पार्टला आलोय आम्ही जेवायला. आय थिंक दिस इज द एंड ऑफ द ब्लॉग. आता खाऊन घरी. मग आम्ही आलो कुडाळ स्टेशनला परत मुंबईला येण्यासाठी आणि ही आली आमची जनशताब्दी. उद्यापासून परत ऑफिस रोजचं तेच रुटीन. परत पिकनिकला जाऊ तेव्हा परत एकदा ब्लॉग करू. हा व्लॉग कसा वाटला आहे ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. बाय.